नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण आपल्या ह्या चॅनलवर काही इंटरेस्टिंग विषयांवर बोलत असतो आणि मेजॉरिटी ऑफ फायनान्स आणि त्या रिलेटेड माइंडसेट ह्या विषयांवर आपण त्या ठिकाणी बोलत असतो. तर तुम्ही बघू शकत असाल, जनरली संडेजला आपण सकाळी सकाळी व्हिडिओ बनवतो, पण आज आज संध्याकाळच्या वेळात मस्त छान वातावरण झालं आहे, एकदम शांतता आहे, तेच गार्डन आहे, वेळ संध्याकाळची आहे. ठीक आहे. तर आजचा जो विषय आहे तो फार इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. आपण जे बघतो की फार काही सक्सेसफुल लोक असतात, ते का होतात, कसे होतात, तर त्याच्या पाठी आहे ना, मी काही पॅटर्न्स त्या ठिकाणी फाइंड आउट करण्याचे प्रयत्न बऱ्याच वेळा केलेले आहेत. ठीक आहे. मागचे जे व्हिडिओज आहेत तुम्ही बघितले असेल, खूप प्रेम देत आहे, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पहिल्यांदा. तर आजचा विषय जो आहे ना, तो मित्रांनो आहे तो फार इंटरेस्टिंग आहे अशा कारणाने की याची सुरुवात होते लहानपणापासून म्हणजे तुम्ही पोटात असल्यापासून. तर थोडक्यात एक गर्भसंस्कार आहे. हे गर्भसंस्कार होणे फार इम्पॉर्टंट आहे रिगार्डिंग आपल्या फायनान्शियल जर्नीसाठी. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल, बऱ्याच वेळा मी काही कम्युनिटीविषयी बोलत असतो की मारवाडी फॅमिलीजमध्ये प्रॉफिट लॉस इबिटा, त्यानंतरून काही अर्निंग पर शेअर्स, बऱ्याचशा गोष्टी, GST, RTGS, NEFT, बँकिंग, पॅन कार्ड, ह्या गोष्टी आहेत ना, त्यांच्या कानावर पडतात लहान मुलांच्या 10, 12, 15 वर्षांच्या असतानासुद्धा. इवन आता बाय डिफॉल्ट बिझनेसमॅन आहे, तर ते एकदम जन्मलेल्या 2 वर्षाच्या 2 महिन्याच्या मुलावरसुद्धा हेच संस्कार त्या ठिकाणी प्रत्येक क्षणाला होत असतील. ठीक आहे. प्रत्येक क्षणाला होत असतील. बिझनेसचा बी त्यांना कळत असेल. ठीक आहे ना. एचा असेट त्यांना कळत असेल, ते त्यांच्यासाठी ए फॉर असेट आहे, बी फॉर बिझनेस आहे. पण तेच एका मिडल क्लास फॅमिलीसाठी, एखाद्या एकदम छोट्याशा फॅमिलीसाठी, ठीक आहे, तो कदाचित फार वेगळा आशयाचा असू शकतो. ठीक आहे. त्यांच्यासाठी डी फॉर डेट असू शकतो. बरेचसे लोन कर्ज, डी फॉर मराठी भाषेत म्हटलं तर तो दारूचा असू शकतो. तर अशा गोष्टी घडतात. आजूबाजूला मित्रमंडळी, संगत, ह्या गोष्टींवर पण बऱ्याचशा गोष्टी डिपेंड करतात. आणि असं नाही आहे की फारच गरिबीविषयी बोलतो आहे. जे मिडल क्लास जे आहेत ना, त्या मिडल क्लाससाठी पण ह्या गोष्टी फार मॅटर करतात की लहान मुलांवर हे काय करतात. तर मी तुम्हाला मिडल क्लास फॅमिलीचं सांगतो की तिथे फक्त बचत बचत बचत, वाचवायचं आहे, साठवायचं आहे, वाचवायचं आहे, साठवायचं आहे, खर्च नको करायला, हे नको करायला, अशा अँगलने ह्या गोष्टी होत असतील. पण कदाचित मोठं एज्युकेशन, मोठे कोर्सेस, मोठ्या गोष्टी ह्याच्यावर फार कमी गोष्टी घडत असतील. तर मी बऱ्याच वेळा सांगतो की रिसोर्सफुल होणं फार गरजेचं आहे. रिसोर्सफुल इन द सेन्स, समजा एखाद्या गोष्टीसाठी तुम्हाला काही गरज आहे एखाद्या गोष्टीची. समजा आता मी हे व्हिडिओज बनवतो, तर मला एक चांगली सिस्टीम पाहिजे. तर मला चांगल्या सिस्टीमसाठी मला चांगला फोन, चांगलं लॅपटॉप, चांगलं कनेक्शन, ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. तर माझं बेसिकली हे इनपुट्स आहेत. जर इनपुट्स व्यवस्थित असतील तर आउटपुट्स त्याचे चांगले येतील. त्याच अर्थाने ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. तर रिसोर्सफुल असणं गरजेचं आहे. तर हे रिसोर्सफुल असताना मिडल क्लासमध्ये ह्या गोष्टी पुढे जाण्यासाठी जे रिसोर्सफुल गोष्टी काय आहेत, तर ते त्यांना इम्पॉर्टंट काही गोष्टी आहेत ज्या रिअल टाईम शिकणं गरजेचं आहे. काही स्किलफुल गोष्टी असतील, काही स्किल्स असतील, काही सर्टिफिकेशन असतील, हे मिसिंग आहे, कम्प्लीट मिसिंग आहे. तुम्ही म्हणता जॉब नाही मिळत, BCom झाले, MCom झाले, बरंचसं काय सगळं डिग्रीज घेऊन झाल्यात, पण जॉब नाही भेटत आहे. चांगला वेल रेप्युटेड जॉब नाही आहे, चांगला हेवी पगाराचा जॉब नाही आहे. तर असं का होतं आहे? स्किल नाही आहे मित्रांनो तुमच्याकडे. ना तुम्हाला एक्सेल चालवता येते, ठीक आहे, एक्सेल चालवता येतं, ना तुम्हाला मेल लिहिता येतो, ना अजून काही करता येतं. तुम्ही कुठल्या भरवशावर तुम्ही जॉब मागायला चाललेत? कुठल्या भरवशावर तुम्ही म्हणतायत की जॉब नाही मिळत, जॉब नाही? हे रडगाणं किती दिवस गाणार आहे? तुम्हाला स्किलफुल व्हावं लागेल, तुम्हाला शिकावं लागेल. ठीक आहे. तुम्हाला जर वेल्थ क्रिएट करायची, तर तुम्हाला रडगाणं गात नाही राहावं लागेल की माझा पगार कमी आहे, माझी सॅलरी कमी आहे, माझं इन्कम कमी आहे, मी गरीब घरात जन्माला आलो, माझं एज्युकेशन कमी आहे. तर असं मित्रांनो अजिबात नाही आहे. त्या ठिकाणी ना तुमचं अप्रोच रॉंग आहे. अप्रोच इन द सेन्स, तुम्हाला त्या गोष्टींचं गणित लक्षात आलं पाहिजे की मला जर हे करायचं आहे, तर मला बिझनेस कानावर पडला पाहिजे, मला असेट्स, लायबिलिटीज, मला कंपन्यांचे प्रॉफिट, रिझल्ट्स, अर्निंग पर शेअर्स हे काय आहेत, हे मला PE रेशोज, इबिटा हे समजलं पाहिजे.
तर कुठं जाऊन तुम्ही त्या गोष्टींसाठी पात्र व्हाल. ठीक आहे. आता मार्केटमध्ये बरंचसं आहे ना, बरंचसं जे ब्रोकर्स आहेत त्यांनी ते काय करून ठेवलं आहे, गेमिफिकेशन केलं आहे. म्हणजे इथं बाय कर, इथं सेल कर, एवढे तुला पैसे मिळतील. हे एवढंच जर सोपं आहे तर मग हे करोडो लाखो लोक एवढे टेक्निकल IITN झालेले लोकांना हे का नाही लक्षात येणार, हे का नाही पैसे कमावणार तिथून. ठीक आहे ना. तर तुम्ही कुठले धुरंधर आहे की तुम्ही जाऊन ते बाय सेल केलं आणि तुम्हाला पैसे मिळायला लागले. तर मित्रांनो, प्रत्येक गोष्टीचा आहे ना एक अनुभव घेणं फार गरजेचं आहे. अनुभव घेणं गरजेचं आहे. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला रिअल टाईम समजणं गरजेचं आहे. तर जाऊन कुठे ना कुठे तुम्हाला ह्या गोष्टी क्लिक होतील आणि पुढची जी जर्नी आहे ती सुकर होईल. तर मित्रांनो, एकदम विचार करण्यासारखी गोष्ट आहे की तुम्हाला जोपर्यंत तुम्ही कमवायला लागत नाही तोपर्यंत तुम्हाला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करता येतं. 99% लोकांना इंटरेस्ट पण कॅल्क्युलेट करता येणार नाही. म्हणजे 1000 रुपयाचे 10% विचारलं ना तरी ते 100 वेळा शंकेत जातील की ह्याचे पर्सेंटेज किती, राईट. इथपर्यंत अज्ञान आहे मित्रांनो. तर तुम्ही वेल्थ कशी क्रिएट करणार आहे? तुम्हाला SIP माहीत नाही, तुम्हाला म्युच्युअल फंड माहीत नाही, तुम्हाला एखादा शेअर्स काय असतो हे माहीत नाही, तुम्हाला FD माहीत नाही, इंटरेस्ट रेट काय असतो ते माहीत नाही. कॅल्क्युलेट करणं तर लांबच सोडून द्या. तुम्हाला ह्या गोष्टींविषयी अजिबात अवेअरनेस नाही आहे. तर तुम्ही वेल्थ कशी क्रिएट करणार आहात? बरोबर. प्रश्न विचारा स्वतःला. तुम्ही जर एखादे स्टुडंट असाल, तुम्ही किती स्किलफुल आहात? तुम्हाला एक्सेल चालवता येते, मेल लिहिता येते, चांगले इंग्लिश बोलता येते, चांगल्या गोष्टी स्किलफुल सर्टिफिकेशन केलेले आहेत, तर तुम्हाला कोणीतरी जॉब देईल, तर तुम्ही जाऊन कुठेतरी हे होईल. तर अदरवाईज नाही, हे शक्यच नाही. ठीक आहे. तर तुम्हाला ही ABCD आहे ना, ही लहानपणापासून आली पाहिजे. तर आता ही पिढी गेली, ठीक आहे. आत्तापर्यंत तुमच्या कानावर नाही आल्या या गोष्टी, इट्स ओके. आता तरी आणा, आता तरी आपल्या मुलांना शिकवा. तुम्ही स्वतः शिका काय आहे, काय असतो शेअर्स, काय असतं इन्व्हेस्टमेंट, कशासाठी लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची. लोक करोड्समध्ये कमावत आहेत. ठीक आहे. 10-15% रिटर्नसाठी म्युच्युअल फंड करतो आहे. त्याच्यात बेसिक कुठले शेअर्स आहेत हे माहीत करून घ्या. कुठल्या सेक्टरमध्ये पैसे जात आहेत, काय होतं आहे, ती कंपनी काय करते, काय होणार आहे पुढे, याचं भविष्य काय, रिझल्ट्स काय असतात, हे सगळं समजून घ्या. आणि त्याशिवाय ही जर्नी पॉसिबल नाही आहे मित्रांनो. तुम्ही किती दिवस कॉल पुट करत बसले आणि बाय सेल करत बसले तर हे पॉसिबल होणार नाही. ठीक आहे. पॉसिबल होणार नाही. बराचसा मोठा विषय हा. तर आजच्या विषयात एवढंच सांगूया. मी पण असंच एक स्किल देण्याचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो. तुम्हाला एकदम लाईफ टाईमसाठीचं ते स्किल आहे. एकदम कामाला येणारे, पुढच्या पिढ्यांसाठी हे कामाला येणार आहे. आणि हे जसं गर्भसंस्कार होतात लहान मुलाचे, तसे हे संस्कार तुमच्या जगण्या वागण्यातून तुम्ही पुढच्या मुलांना देऊ शकाल, पुढच्या पिढीला देऊ शकाल, असं ते स्किल आहे. डिटेल्समध्ये कमेंटमध्ये डिटेल्स दिलेले आहेत, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सगळ्या डिटेल्स मिळतील. नक्की चेकआउट करा आणि असंच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, मित्रांपर्यंत पोहोचवा. आपण फक्तच प्रॉफिट लॉसच्या गोष्टी नाही करत, आपण बऱ्याचशा आपल्या रिअल टाईम आपल्या माइंडसेटवर पण बोलत असतो. ठीक आहे. ज्या घटनावर फार लोक बोलत नाही ह्याच्यावर बोलत असतो. तर असं स्किल शिकण्यासाठी इच्छुक असाल तर एकदम 0 प्राइजिंगमध्ये, एकदम तुमच्या मुलाच्या ट्युशनच्या फी एवढं पण आपण ते चार्ज करत नाही, इथपर्यंत आपण हे करतो आहे. तर शिका, एक्सपिरियन्सचा फायदा घ्या आणि लाँग टर्मची जर्नी आत्ताच सुरू करा मित्रांनो. ठीक आहे. अजूनही उशीर झालेला नाही आहे. त्या हिशोबाने पुढची जर्नी सुकर होऊ शकते. तर नक्की चेकआउट करा. थँक्यू मित्रांनो.